नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे रात्र आरंभ. लेखन जयेश जोमाटे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. सदर अनुभव हा भुताटकीचा सत्य अनुभव आहे. हा सत्य अनुभव सांगणारे खुद्द माझ्या वडिलांचे वडील म्हणजेच माझे सख्खे आजोबा रामचंद्रराव आहेत. घटना घडली तो काळ फारच जुना होता. 1982 सालचा. धाऊ कुशा वाघ, वय वर्ष 45, हे पेशाने बिगारी कामगार होते. धाऊ यांच्या परिवारात त्यांची पत्नी एका आजाराने 9 वर्षापूर्वीच वारल्या. धाऊ यांना कोणी आपलं म्हणून घेणारं असेल तर फक्त मुलगी रेखा. तर आजोबांच्या सांगण्यानुसार झालं असं. एके दिवशी धाऊ व माझे आजोबा रामचंद्र दुंकूर शेंडे, वय वर्ष 48, व त्यांचे अजून 2 मित्र काशीनाथ म्हणजेच काश्या आणि गजानन म्हणजेच गजा असे हे 4 ओळखीचे मित्र रात्रीचं जेवण झाल्यानंतर एकत्र येऊन निळसर चंद्राच्या उजेडामध्ये अंगणात गप्पा मारत बसले होते. जुना काळ होता त्यामुळं त्यावेळची लोक लवकर जेवण करून घरादाराच्या खिडक्या घट्ट लावून झोपी जात होती. त्यामुळे या 4 मित्रांची चाललेली ही घन चर्चा कोणी ऐकल तर नवलच. चला मग या पाहूयात काय चर्चा सुरू आहे ते. काय रे, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या नदीपलीकडे बॉम्बेच्या एका शेठचा फार्म हाऊस आहे ते. काशीनाथ उर्फ काश्या आपल्या मित्रांना म्हणाला. माहिती आहे, पण त्याचं काय, गजानं विचारलं. अरे, त्या शेठने त्याच्या फार्म हाऊसवर 5-6 टाक्यांच्यात जाम मोठमोठ्या कोळंब्या सोडल्यात. एक ही अशी आंब्यासारखी फुगलेली आहे. बाजारात जाम भाव आहे तिला, काशा म्हटला. हा तर मग काय, ह्यावेळेस धाऊ म्हणाले. अरे मग काय, मी बाजारात एका मच्छीवाल्याला बोललो की तुला कोळंबी पाहिजे का, तर तो बोलला आण, 200 रुपये देतो. 200 रुपये नाव ऐकून सर्वांनी कानं टावकारली. कारण खरंच त्यावेळेस 200 रुपये खूपच जास्त होते. 1000-1200 रुपयांमध्ये तर जमीनसुद्धा विकत घेतली जात होती. 200 रुपयांच्या कोळंब्या. धाऊ यांनी जरा आश्चर्यचकित नजरेने काशाकडे पाहिलं. माझे आजोबा व गजा हे दोघे सुद्धा काशा काय बोलत आहे ते कान देऊन ऐकत होते. होय धाऊ, 200 रुपये, आणि त्या 200 रुपयामधले आपण चौघे 50-50 रुपये वाटून घेऊ. पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोळंबी चोरायला यावं लागेल. काशा एक एक करत माझ्या आजोबा, धाऊ, गजा तिघांकडं उत्तराच्या अपेक्षेने पाहत होता. आजोबा म्हणतात की बात 50 रुपयांची होती. त्यातच एका रात्रीत 50 रुपये मिळणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. महिन्याभराचं राशन घेता येणार होतं. पोरांना नाही म्हटलं तरी कपडे गोड-धोड खायला घेता येणार होतं. धाऊंना तर आपल्या लेकीचं म्हणजेच रेखाचं लग्नसुद्धा करायचं होतं. तिच्या लग्नासाठी तसं त्यांनी पैसे साठवणं सुद्धा सुरू केलं होतं. पण जर ह्या पैशांची भर घातलीच तर तिचं लग्न करता येणार होतं. पैशाची जरूरत सर्वांनाच होती. म्हणूनच त्या चौघांनीही होकार दर्शवला. अरे पण त्या शेठनं फार्म हाऊसवर राखणदार ठेवला असेल ना, मग कसं जायचं आता, ह्यावेळेस माझे आजोबा रामचंद्र बोलले. त्यांच्या त्या वाक्यावर काशा म्हटला. सांगतो ऐका, मी थोडीशी माहिती काढली आहे. माहितीनुसार तो फार्म हाऊसचा शेठ फार्म हाऊसवर जास्त राहत नाही. तिथं फक्त एक वॉचमन असतो जो फक्त गेटवर बसलेला असतो. तर आपण काय करायचं, उद्या जेवण खावण झालं की रात्री 12 वाजता सगळी झोपलेली असताना घरून निघायचं.
मग नदीच्या पाण्यातून चालत जायचं आणि फार्म हाऊसला चारही बाजूनी तारांचं कंपाऊंड आहे, तर आपण मागच्या बाजूने आत घुसू. अजून एक गोष्ट, कोळंबी 5 फूट टाक्यांच्या आत सोडलेल्या आहेत. त्या कोळंब्या जाळं टाकून बाहेर काढू, प्लास्टिकच्या पोत्यांच्यात भरू आणि वापस येऊ घरी. काशीनाथ उर्फ काश्या याचं प्लान त्याच्या तिन्ही मित्रांना पसंतीस पडलं आणि उद्या हे चौघे कोळंबी चोरण्यासाठी फार्म हाऊसवर जाणार होते. परंतु ते म्हणतात ना, विचार करण्यात आणि ती युक्ती सत्यात उतरवण्यात जमीन आसमानचा फरक असतो. काशीनाथ यांनी प्लान तर तयार केला होता, पण तो प्लान नक्की सफल होणार का हे काय माहीत नव्हतं. प्रत्येकाला 50 रुपये मिळणार होते हे खरं. चला पाहूयात. काळ्या भोर आकाशाच्या पडद्याला चिरत सूर्याची अणुरेणू शक्ती मिश्रित किरणे बाहेर पडली. रात्र जाऊन सकाळचा स्वच्छ दुधाळ प्रकाश चहू दिशेला पसरला. माझे आजोबा सांगतात की त्या दिवशी आम्ही रात्र व्हायची खूपच आतुरतेने वाट बघत होतो, कारण काम होताच उद्याच्या दिवशी आम्हा चौघांना 50-50 रुपये मिळणार होते. परंतु आजचा दिवस फारच संत गतीने सरत होता. असं वाटत होतं की घड्याळातले सर्व काटेच तास काट्याची जागा घेऊन बसलेत की काय. जणू नियतीला आमच्या 4ही जणांच्या नशिबात पुढे जे काही अघोरी कांड घडणार होते त्याची पहिल्यापासूनच जाणीव लागली असावी. खरंच जर आम्हाला त्या गोष्टीची कल्पना आधीच लागली असती तर रात्री आमच्या 4ही जणांसोबत ही भयंकर अशी रक्त गोठवणारी घटना घडलीच नसती. परंतु सारी विधात्याचीच करणी. त्या एका घटनेने आमच्या मनातलं चोरीचं पाप असं काही साफ झालं की आयुष्यात कधी पुढे आम्ही चोरी हा शब्द सुद्धा तोंडातून उच्चारला नाही. ठरल्याप्रमाणे 6-6:30 दरम्यान दूर एका डोंगरमाथ्या आड सूर्य बुडाला. तसं ती श्रापित चेटकीन मंतरलेली रात्र उगवली. सूर्याने परतीच्या वाटेला जात असताना आपल्यासोबत आपला प्रकाशही खेचून घेतला आणि तो महामहिम सैतानाचा पुजारी अंधार काजळी चढल्यासारखा हळूहळू 4ही दिशेने पसरला. 6 वाजताच सर्वांचं जेवण झालं. आता अजून 6 तासांनी ठीक 12 वाजता ही 4ही जण कोळंबी रॉबरी करण्यासाठी निघणार होते. शेवटी एकदाचे 12 वाजले आणि ही 4ही जण आपापल्या घरी ससे पकडायला चाललो आहोत असं खोटं सांगून घरातून बाहेर पडले. 4ही जणांनी आपल्यासोबत एक घोंगडी व प्लास्टिकचा पोता, कोळंबी पकडायला जाळं आणि एक काठी हातात घेतली होती. जुन्या पूर्वीच्या काळात आत्तासारखी सिमेंट कॉन्क्रीटची घरं नसायची. कुडाच्या भिंती, त्यावर छप्पर म्हणून पेंढा टाकला जायचा. लाईट होती पण गावांच्यात अद्याप पोचली नव्हती, ज्या कारणामुळं पूर्णतः गाव अंधारात असायचं. गावात रात्री 12 वाजायच्या वेळी अगदी शुकशुकाट असायचा. आजोबा सांगतात की त्या काळी रात्री 12 वाजल्यानंतर चोरी करणारे चोर, दरोडा टाकणारे दरोडेखोर आणि माते फिरू डाकू गावातून घोंगडी घेऊन फिरायचे. माणूस दिसला की ते डायरेक्ट त्याचे कुऱ्हाडीने 2 तुकडे करत असत. म्हणूनच त्यांच्या भीतीनं कोणी बी घराबाहेर पडत नव्हतं. म्हणूनच आम्ही 4ही जणांनी सोबत घोंगडी घेतली होती आणि तीच अंगावर लपेटून आम्ही गावातून चाललो होतो. म्हणजे आम्हाला कोणी ओळखू शकणार नव्हतं. समजा कोणी पाहिलंच तर त्याला वाटेल चोर किंवा दरोडेखोर. आकाशात पौर्णिमेचा गोळसर चंद्र उगवला होता. आकाशगंगेत टिमटिमणाऱ्या चांदण्या या 4ही जणांच्या आकृत्यांना पुढे पुढे जाताना पाहत होत्या.
अवतीभोवतीहून रातकिड्यांची किर्र किर्र संथ गतीने कानांना ऐकू येत होती. 10 मिनिटात 4ही जणांनी गावची सीमा ओलांडली. आता अजून 15 मिनिटे, मग नदी लागणार. पहिल्या काळात रस्ते सगळे मातीचे, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते फक्त शहरात बघायला मिळायचे. हो, म्हणजे काही गावांच्यात आले असतील, पण आजोबांच्या गावी मात्र नव्हते. आजोबा सांगतात की 15 मिनिटं मातीचा रस्ता तुडवल्यावर काही वेळाने आम्हाला पाण्याचा खळखळखळ असा वाहण्याचा आवाज कानावर पडला. याचा अर्थ आम्ही चौघे नदीजवळ पोचलो होतो. नदीच्या अवतीभोवती लाल मातीचा साठ जास्त असल्यानं काही मोठ्या शेठ लोकांनी तिथं आपल्या वीटभट्ट्या तयार केल्या होत्या. वीटभट्ट्यांमध्ये काम करणारी माणसं आदिवासी होती. पेंड्याच्या झोपड्या बांधून ती वीटभट्टी बाजूला राहत असायची. रात्रीच्या अंधारात एकावर एक रचलेल्या वीटभट्टींना श्रापित कबरींसारखं रूप आलं होतं. चंद्राच्या निळ्या प्रकाशात त्या वीटभट्टींमधून हलकसं मंद गतीने एक शेवटची घटका मोजत बसलेली चिता जशी धूर सोडते तसा वीटभट्टीतून हलकासा धूर बाहेर पडत होता. तो पांढरट धूर वातावरणात चारीही दिशेना असा काही पसरला होता की आजूबाजूचं सर्व परिसर हलक्याशा धुक्याने नटलं होतं. चंद्राच्या प्रकाशात 2 पिशाच्य जमातीतले वटवाघूळ पंख फडफडत उडत जाताना दिसत होते. नदीच्या पाण्यातून सरळ 5 ते 6 मिनिटं चालत गेल्यावर नदी संपत होती. मग पुढे मातीची जमीन होती. आजूबाजूला मोठमोठं जंगल असल्यासारखी झाडे होती आणि त्याच झाडांमध्ये बॉम्बे शेठचं फार्म हाऊस होतं, जिथं या सगळ्यांचं ध्येय म्हणजेच कोळंबी होती. माझे आजोबा रामचंद्र, धाऊ, काश्या, गजा हे तिघेही पाषाणी दगडावर उभे होते आणि त्या सर्वांच्या पुढ्यात नदीचं काळशार पाणी दिसत होतं. पौर्णिमेच्या चंद्राची प्रतिकृती पाण्यात स्पष्टपणे उमटलेली दिसत होती. पाणी वाहत होतं म्हणजे नदी जास्त वण नाही. आपल्याला चालत जावं लागल, काशा म्हणाला. त्यावर उर्वरित तिघांनी फक्त होकारार्थी मान हलवली. काशाने इतका वेळ घोंगडीत लपवलेली विजेरी बाहेर काढली आणि बटन दाबत ती पेटवली. तसा विजेरीचा पिवळसर गोलाकारातला प्रकाश वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर पडला व तोच प्रकाश पाण्यावरून प्रतिव्रत होत या चौघांचे चेहरे उजळवून गेला. चला, जास्त टाईम नको घालवायला, काशा म्हणाला. त्याच्याकडे टॉर्च असल्याने प्रथम तोच पाण्यातून पुढे मार्ग दाखवू लागला व त्यांच्या मागून गजा, दुसरं म्हणजे आजोबा रामचंद्र आणि शेवटला धाऊ असं ते चालत निघाले. पाण्यात पडणाऱ्या त्यांच्या त्या प्रत्येक पावलासरशी तो झप झप अशा विशिष्ट प्रकारचा भीतीदायक आवाज येत होता. मध्येच नदीपलीकडे असलेल्या कोणत्या तरी झाडावर एखादं घुबड गुदकार घालत होतं. तिचा तो आवाज मंद लयीत कानावर ऐकू येत होता. कुठंतरी अपशकुनाची चाहूल लावून देणारी टिटवी टीव 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 ओरडत होती. खळखळ असा पाण्याचा वाहत आवाज सुरूच होता. म्हणतात सर्वात शेवटी चालणाऱ्याला हमखास भास होतात किंवा ते भास नसून खरं असतं. सर्वात शेवटी धाव चालत होते. अवतीभोवती फक्त पाणीच पाणी. पाण्याचा खळखळ मनात भीती निर्माण करणारा आवाज येत होता. अजून बरंच अंतर पार करायचं होतं. धाऊ आपल्या मित्रांसोबत रांगेतच सर्वात शेवटी पाण्यातून हळूहळू चालत होते. आजोबा सांगतात की धाऊने त्यांना सांगितलं होतं की मला मागून कोणीतरी दबक्या पावलाने चालत येत आहे अशी चाहूल लागत होती. तसंही आपण पाण्यातून चालता वेळेस पाण्यातून वर पाय काढताना कसा झप झप असा आवाज येतो तसाच हलकासा आवाज मला मागूनही येत होता. कोणीतरी आपला पिच्छा करत आहे असं वाटत होतं.
तसं ते जागेवरच थांबले आणि एकदमच सोक्षमोक्ष लावावा म्हणून मागे वळून पाहिलं. परंतु त्यांची घोर निराशा झाली, कारण मागे त्या अथांग दूर दूरपर्यंत पसरलेल्या पाण्याशिवाय आणि वीटभट्टींमधून निघणाऱ्या धुराशिवाय मागे काहीच दिसत नव्हतं. तसं ते पुन्हा चालू लागले व 5 पावले चालून होताच ती अनपेक्षित अविचारी क्रिया घडली. पटकन त्यांच्या मागून डावीकडून उजवीकडे पाण्यावरून पाय आपटत काळसर रंगाचं मानवी आकाराची आकृती वेगानं पळत गेली. अचानक घडलेल्या या क्रियेने धाऊंनी झटकन वळून मागे पाहिलं. त्यांची छाती त्या क्षणाला रेल्वे इंजिनसारखी धड 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 करत वाजत होती. श्वास नाकातून वेगानं आत बाहेर होत होता. नक्की 2 सेकंद अगोदर काय घडलं होतं? आपल्या मागे सर्वात शेवटी कोणीही नसताना आपल्याला हा भास की आभास झाला. नक्की काय घडलं असावं? तुम्हाला आवाज आला का रे? कोणीतरी धावत गेलं माझ्या मागून. धाऊ मागे आजूबाजूला पाहत म्हटले. काशा, गज्या, माझ्या आजोबा तिघांनीही वळून मागं पाहिलं. काशाने तर मागे अवतीभोवती टॉर्चचा पिवळा धमक प्रकाशही फिरवला, पण तो प्रकाश फक्त त्या पाण्यावरच पडला. त्या चौघांशिवाय तिथं कोणीच नव्हतं. कोणी नाही आहे धाऊ, कान वाजलं असतील तुझं. आता थांबून चालणार नाही, चला लवकर, काशा म्हणाला. आणि सर्वजण पुन्हा वाटेला लागले. पण मागे चालणाऱ्या धाऊंना मात्र आपल्या मागे कोणीतरी चालतंय याची चाहूल क्षणाक्षणाला जाणवत होती. शेवटी अजून 2 मिनिटे चालून त्या चौघांनीही नदी पार केली. आता पायाखालची वाट मातीची होती. आजूबाजूला खूप सारी मोठमोठी झाडे होती. त्या मोठमोठ्या झाडांनी चंद्राचा प्रकाश अडवून धरला होता, ज्याने खाली अंधार दबा धरून बसलेला. बरं झालं की त्यांनी विजेरी आणली होती. विजेरीचा पिवळा धमक प्रकाश मार्ग दाखवत होता. त्या झाडांच्या मधून चालताना अंगाला हलकासा गारवा जाणवू लागला. 5 मिनिटात आपण फार्म हाऊसवर पोचू, चला लवकर, काशा म्हणाला. व त्याने आता हळूहळू धावायला सुरुवात केली. हे तिघेही मागून हळूहळू त्याच्या मागून धावू लागले. 5 मिनिटांनी हे चौघे फार्म हाऊसच्या मागे पोचले. काशाने सांगितल्याप्रमाणे फार्म हाऊसला 4ही बाजूने तारेचं कुंपण होतं. ही फार्म हाऊसची मागची बाजू असल्याने मागे खूप सारी झाडे होती. नक्कीच ही बाग असावी. त्या झाडांच्या खाली 4 फूट उंचीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या 6-7 टाक्या होत्या. त्या टाक्यांमध्ये लाल रंगाच्या कोळंबी सोडल्या होत्या. कोणालाही आपली चाहूल लागायला नको म्हणून काशाने बॅटरी बंद केली व एक करत हे चौघेजण तारांच्या कंपाऊंडमधून अलगद आत घुसले. फार्म हाऊसची लाईट बंद होती. फक्त गेटवर तेवढा एक पिवळा बल्ब पेटत होता. बॉम्बेच्या शेठने फार्म हाऊसवर जनरेटर बसवला होता. आता काशाने आपल्याजवळ असलेलं जाळं पहिल्या टाकीत टाकलं व त्यातून कोळंबी बाहेर काढली व एक करत हे तिघे पोत्यात भरू लागले. तेवढ्यात वॉचमनने 2 वेळा बॅटरी मारली आणि सर्व काही ठीक आहे का ते बघितलं. त्या क्षणाला हे तिघे वॉचमनला आपण दिसणार नाही म्हणून टाकीखाली लपून बसले. शेवटी 1-1.5 तासात 3 पिशव्या भरून झाल्या. आता ही शेवटची भरण सुरू होती. तेव्हा असंच कोळंबी पिशवीत टाकताना नकळत धावचं लक्ष एका झाडाकडे गेलं. ज्या झाडाखाली एक 6 फूट उंच काळशार जाडजूड आकृती उभी होती. त्या आकाराला पाहता असं वाटत होतं की तो आकार मानवी नाहीच. माणसाची काळी सावली कशी असते तसंच तो आकार होता. काळा कुट्ट जागेवर अगदी स्तब्ध उभं राहून तो काळसर आकार ह्या तिघांना पाहत होता. मनाला एक तीव्र सूचित सावध संकेत मिळत होते की तो काळसर आकार मानवी नक्कीच नाहीये.
ते जे काही असावं ते त्या मितीतलंच होतं, त्या जागेतलंच, त्या बागेतलंच, फार्म हाऊसवरचंच. म्हणूनच ती आत्मा अतृप्तपणे आसुरी खेळाच्या लालसेने तिथे भटकत होती आणि त्याची वेळ झाल्याने ते बाहेर पडलं असावं. आज त्यालाही 4 झाडं भेटली होती. तिकडं बघा, तिथं कोणतरी उभा आहे. तो बघा, काळा काळा आकार दिसतोय का? आपल्याकडेच बघतोय. धाऊ हळूच दबक्या स्वरात म्हटले. काशा, गजा, रामचंद्र तिघांच्याही नजरा त्या दिशेने वळल्या. तसं त्यांना तो काळसर पिशाच्ची आकार झाडाखाली उभा दिसला. आता काय करायचं? कोण असेल ह्यो? याला मारायचं का? गजा हातातली काठी गच्च पकडत पुढे जात म्हणाला. तेवढ्यात माझ्या आजोबांनी त्याला थांबवलं व म्हणाले, नाही 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 गजा, थांब. ह्यो मला काय माणूस वाटत नाही. हे काहीतरी भलतंच वाटतंय. काश्या, आधी त्या माणसावर बॅटरी मार. मला काहीतरी गडबड वाटते. काशाने कमरेला खोचलेली बॅटरी हातात घेतली व एक आवंढा गिळाला. विजेरीच्या बटणावर जोर देत ती पेटवली आणि जो विजेरीचा पिवळा प्रकाश अंधाराच्या काळ्या पडद्याला चिरत त्या आकृतीवर पडला आणि जे दृश्य ह्या चौघांना दिसलं ते पाहून या चौघांच्या पायाखालची जमीन थरथरली. 2 क्षण मेंदू पदीर झाला. शरीरातली शक्ती अंत पावली. पाय रबराचे झाले. त्यातले प्राणच निघून गेले. आजोबा सांगतात की आमच्या समोर एक पाण्यात बुडून मेलेलं प्रेत उभं होतं. त्याचा चेहरा काळा निळा सुजल्यासारखा, डोळ्यांची बोबडे दुधाळ, त्यात मिरीचा टिपका. तोंडावरचं मांस ठिकठिकाणी माशांनी खाल्लं असावं, कारण आतली अर्धवट दातांची बत्तीशी दिसत होती. अंगात पाणी जाऊन शरीर फुग्यासारखं फुगलं होतं. पोटाचा भाग गर्भवती स्त्रीसारखा पुढे आला होता. त्यात नक्कीच पाणी साचलं असावं. काशा, बॅटरी बंद कर, बंद कर, पहिली बॅटरी बंद कर. माझ्या आजोबांनी भीतीनं गारटलेल्या काशाकडून बॅटरी हिसकावून घेतली व ती बंद केली. अरे ह्यो मुडदा आहे, मुडदा. रात्री जागा झालाय, मुडदा आहे. ह्याच्या हाती लागलो तर आपलं पण मड पडल इथं. उचला पिशव्या लवकर, चला. आजोबा हळूच म्हटले. भीतीची एक रसरसती ठिणगी प्रत्येकाच्या मनात भीतीचा वणवा पेटून गेली. पण मृत्यूच्या भयाने सर्वांनी हालचाल केली. एक एक करत सर्वांनी कोळंबीची पिशवी उचलली. चला लवकर, मागं बघू नका कोणी, मागं बघू नका. माझे आजोबा सर्वात पुढे धावत होते आणि त्यांच्या मागे काशा, तिसरे धाऊ आणि सर्वात शेवटी गजा धावत होता. ह्या चौघांनीही कसं तरी तारेचं कंपाऊंड ओलांडलं. सगळेजण अंधारातच पळत होते. आपल्या मागून या चौघांनाही पावलांचा धप्प धप्प असा आवाज येत होता. कोणीतरी पिछा करत असल्यासारखा. थांबा, थांबा, मला कोळंबी द्या, मला कोळंबी द्या. म्या मेलो चिटकून, म्या चिटकून मेलो. थांबा. ह्या सर्वांच्या मागून तो खर्जातील घोगरा भसाड मृत्यूचं आमंत्रण देणारा आवाज येत होता, जो ऐकून या चौघांच्या पाठीवरून भीतीची धारदार सूर फिरवली गेली. मणक्यातून थंडगार घामाच्या लाटा ओघाळू लागल्या. धावणे न राहून मागे वळून पाहिलंच तेव्हा त्यांना दिसलं की अंधारातून तीच ती काळीशार आकृती लंगडत लंगडत धावत या चौघांच्या मागे लागली होती. तिचे 2 डोळे अंधारात विस्तवासारखे चमकत होते. कोणीही थांबू नका, लवकर चला, मौत आली मागून, काशा ओरडला. शेवटी प्राण कसं तरी हे चौघे नदीपाशी आले. थांबा, थांबा, आता कुठं जाल, असं म्हणत तो हसत होता. पाण्यात एक एकाचं मैत झोपवता. आता थांबाच. पाठीमागून पुन्हा तोच आवाज आला, जो आवाज ऐकून माझे आजोबा जागीच थांबले. त्यांच्यासोबत धाऊ, काशा, गजा हे चौघेही थांबले. थांबा, कोणीही मागं बघू नका. माझ्या आजोबांनी त्यांच्या हातातली पिशवी धाऊकडे दिली व त्या पिशवीतून
मुठभर कोळंब्या बाहेर काढल्या व त्याच्या मागे न बघता हातातून मागे फेकल्या. लागलीच खालची मूठभर माती उचलली. ए चेडोबा, तुझ्या भक्ताला संकटात तुझी नितांत गरज आहे. आम्हाला माहीत आहे आम्ही चुकीचं काम केलंय, पण तुझी शपथ घेतो यापुढं आमच्या 4ही जणांमधला एकही जण चोरी हा शब्द पण तोंडून काढणार नाही. फक्त आज तुझ्या लेकराच्या मदतीला धावून ये रे बाबा. जय चेडोबा. रामचंद्र यांनी असं म्हणताच ती हातातली माती वेगानं मागं फेकली. देव तो देवच, स्वतःच्या लेकराची मदत करणारच, मग तो चुकीचं वागल की नाही वागल. मनातून हाक दिली की त्याच्यापर्यंत तो पोचणारच. त्या मातीत आता कणाकणामध्ये दैवी शक्तीचा अंश निर्माण झाला होता. जमिनीवरती माती पडताच सोनेरी रंगाने उजळली. तिची त्या पिशाच्या मधोमध एक लक्ष्मण रेखा तयार झाली. आजोबांची ही कृती बघून मागून त्या सैतानाचा कमालीचा संताप उफाळू लागला. त्याची ती गुरगुर जमिनीवर रागात पाय आपटणं या चौघांच्या कानावर पडत होतं. त्यासहितच तो घुंगराच्या काठीचा आवाज घुमत होता. चला बा आला, चला चला लवकर, मागं बघू नका, चला लवकर. तो घुंगराच्या काठीचा आवाज ऐकताच त्या चौघांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं व ते चौघेही नदीच्या वाटेने सुखरूप पलीकडे पोचले व मागे न बघताच धावतच गावात आले. दुसऱ्या दिवशी काशाने ती कोळंबी त्या मच्छीवाल्याला विकली आणि ह्या चौघांना त्यांच्या मोबदल्याचे 50-50 रुपये मिळाले. सर्वात शेवटी हा अनुभव सांगून झाल्यावर आजोबांनी मला सांगितलं की महिन्याभरानंतर आम्हाला एक गोष्ट समजली की आमच्या अगोदर त्या फार्म हाऊसवर वीटभट्टीवर काम करणारा एक आदिवासी माणूस कोळंबी चोरायला गेला होता. त्यावेळेस त्याने अतिप्रमाणात दारू पिली होती. ज्या दारूच्या नशेतच तो टाकीत पडला आणि मृत्यू पावला. दुसऱ्या दिवशी त्याच पाण्याने फुगलेलं प्रेत पाण्यावर त्याच अवस्थेत तरंगत होतं, ज्या अवस्थेत आम्ही त्याचं भूत पाहिलेलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आजोबांचा अनुभव होता आणि त्यांनी चेडोबाला दिलेल्या शब्दानुसार पुन्हा कधीच चोरीचा मार्ग निवडला नाही.